राज्यात गेल्या 4 दिवसांपासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू आहे. हवामान विभागाने उद्यापर्यंत अवकाळी पावसाचा इशारा दिलाय. अनेक ठिकाणी पावसामुळे शेती पिकांचं नुकसान होतं. त्यामुळे बळीराजा मात्र आता चिंतेत आहे. हे दृश्य आपण पाहतोय. अवकाळीचा तडाखा ज्या ज्या ठिकाणी बसलाय त्यामध्ये नाशिक, मराठवाड्यातील जालना, कोकणातील सिंधुदुर्ग, विदर्भात बुलढाणा, खानदेशात धुळे आणि विदर्भातील वर्धा या ठिकाणचे दृश्य पाहतोय. या ठिकाणी पूर्णपणे पीक आडवत झालेलं आहे. झाडं उन्मळून पडलेली आहेत. रस्त्यावरती पाणी साचलंय, वाहतुकीला त्यामुळे अडथळा होतोय. तर धुळ्यामध्ये आपण ही दृश्य पाहतो. या ठिकाणी पीक पूर्णपणे आडवत झालंय. पण हातात तोंडाशी आलेल्या घासाला मुकावं लागल्यानं आता बळीराजा मात्र चिंतेत आहे. वर्ध्याचे दृश्य पाहतोय. वर्ध्यामध्ये सुद्धा अवकाळी पावसाने या ठिकाणी हजेरी लावली. अवकाळी पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला. त्यामुळे राज्यभरात सुद्धा सध्या अवकाळी पावसाचा धुमाकूळ आहे. त्याचा आगामी पुढच्या 3 ते 4 दिवसांसाठी सुद्धा हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिलेला आहे. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. नाशिकमध्ये दृश्य पाहतोय. नाशिकमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नाशिकमधलं जनजीवन विस्कळीत झालं होतं. तर जालन्याचे दृश्य पाहतो. रस्त्यावरती सुद्धा पाण्याचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्गमध्ये आपण पाहतोय झाडे उन्मळून पडलेली आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात बळीराजाचं नुकसान झालं. Thank you.